आदिवासी समाजात कुठलीही घुसखोरी सहन केली जाणार नाही. आदिवासी असल्याचे पुरावे पूर्ण आहे अशांनाच आदिवासी समाजात स्थान दिले जाईल. अन्य कोणालाही आदिवासी समाजात मी स्वतः आदिवासी खात्याच्या मंत्री असताना घुसखोरी करू देणार नाही. आदिवासी असल्याचे काही नियम ठरवण्यात आले आहे. ज्यांच्याकडे आदिवासी असल्याचे पुरावे आहेत त्यांना आदिवासी समाजात स्थान मिळणार. ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाही त्यांनी आदिवासी समाजात घुसण्याचा प्रयत्न करू नये असे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज सांगितले. आदिवासी कोण आहेत, कोण असले पाहिजे याच्या काही कंडिशन्स ठरलेल्या आहे, काही क्रायटेरिया ठरलेले आहे आणि ते क्रायटेरिया जे फुलफिल करत असतात त्यांनाच आपण आदिवासी म्हणत असतो. त्याच्यामुळे कोणाकडे काही दाखले असतील आणि त्या आदिवासींमध्ये घुसायचा प्रयत्न करत असतील तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आदिवासींमध्ये कोण असलं पाहिजे याच्या क्रायटेरिया ठरलेले आहे आणि त्या क्रायटेरिया फुलफिल करत असेल तर त्याला आदिवासीमध्ये प्रवेश दिला जातो. ज्याने क्रायटेरिया पूर्ण करणार नाही त्याला आदिवासीमध्ये घुसायचा विषयच राहत नाही आणि त्याच्यामुळे जे क्रायटेरिया असतील ते आदिवासींमध्ये येतील, क्रायटेरिया नसतील ते आदिवासींमध्ये येणार नाही हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे कोणाचा येण्याचा जाण्याचा हा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्याच्यामुळे ज्यांचे क्रायटेरिया नसतील त्यांना कुठल्याही प्रकारे आदिवासीमध्ये आम्ही घुसू देणार नाही.